उकळत्या पाण्यामध्ये तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ एकदा जर बनवला ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल, इतका चविष्ट होतो। तर त्यासाठी काय करायचं आहे पहा, इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये या हिरव्या मिरच्या घालायच्या, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यावरती झाकण ठेवून मिरच्या 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायच्या। पहा, इथे मिरचीचा कलर चेंज झाला म्हणजे मिरची व्यवस्थित अशी शिजलेली आहे। शिजवून घेतल्यामुळे मिरचीमधला तिखटपणा सुद्धा जरासा कमी होतो। आता यामधल्या लगेच आपण मिरच्या काढून घेऊया, याला थंड करून घ्यायचं। थंड झालं की याचे देठ काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे। असे 2-2 तुकडे करून घ्यायचे। सर्व मिरच्या चिरून घेतल्या। आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की ओबडधोबड ठेचलेला लसूण घालायचा। लसूण छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा। बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला 1-2 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मिरची छान परतून झाली की सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करायचं। अगदी चटपटीत अशी इथे आपली मिरची तयार झालेली आहे। यावरती थोडासा लिंबाचा रस घालून याला तुम्ही भाकरीसोबत सर्व करू शकता। अगदी चटपटीत उन्हाळ्यामध्ये नक्कीच तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे, तुम्ही पण बनवून पहा।